बातमी बदलत्या महाराष्ट्राची, बातमी राजकीय वर्तुळातली, बातमी आठवणीतली, बातमी मंत्रालयातली, बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची. आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र. पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज. बहुजन एकता संघटनेची पालघर जिल्हा नवनिर्वाचित कार्यकारिणी निवड व सत्कार समारंभ डहाणू येथे संपन्न. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी बहुजन एकता संघटनेची राष्ट्रीय स्तरावरील व राज्य स्तरावरील निवड घोषित केल्यानंतर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीची निवड व सत्कार समारंभ डहाणू तालुक्यातील वधना येथे बहुजन एकता संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या समक्ष निवडी करण्यात आल्या. यावेळी पालघर जिल्हा अध्यक्ष अनिल हाडळ, पालघर जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष हाफिज शेख, पालघर जिल्हा महिला अध्यक्ष वैशाली तिलवडे यांची निवड करण्यात आली. तसेच पालघर जिल्हा उपाध्यक्ष रामदास ढाक, पालघर जिल्हा सचिव संतोष गुहे यांची निवड करण्यात आली. पालघर जिल्हा सदस्य म्हणून धाक्या शेदड, विलास करबट, भरत कामडी, अल्पसंख्याक सदस्य खलील पटेल, कफील खान यांची निवड करण्यात आली. तसेच डहाणी तालुका अध्यक्ष दीपक कामडी, उपाध्यक्ष नवसू चव्हाण, जव्हार तालुका अध्यक्ष विजय भोये, उपाध्यक्ष दिलीप रावते, वाडा तालुका अध्यक्ष नितीन बात्रा, उपाध्यक्ष सुरेश सुतार यांची निवड करण्यात आली. तसेच उत्तर भारतीय पालघर तालुका अध्यक्ष पराग यादव यांची निवड करण्यात आली. यावेळी संघटनेविषयी धोरणात्मक मार्गदर्शन व पुढील वाटचालीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष साईनाथ रावते यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष लहू खरपडे, राष्ट्रीय सचिव नरेश पाटील, राष्ट्रीय खजिनदार रघुनाथ वरठा, राष्ट्रीय सदस्य दिलीप डवला, सुभाष बात्रा, सचिन खरपडे, बिहार राज्याचे देवकुमार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कपिल सूर्यवंशी यांनी सुद्धा पालघर जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल हाडळ व कपिल सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम संपन्न करण्यासाठी डहाणू तालुका कार्यकारिणी व कार्यकर्ते यांनी मोलाची मदत केली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. तेज महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास ढाक, डहाणू. संघटना राष्ट्रीय अध्यक्ष पद हे माझ्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे असं म्हणत नाही, पण हे पद घेण्यासाठी, हे पद अस्तित्वात आणण्यासाठी मला वाटतं या ठिकाणी मला भाग पाडलेला आहे. आणि ते भाग पाडलेला आहे इथे बसलेली जी राष्ट्रीय कमिटी आहे. सर्वांना एक सांगू इच्छितो, मला राष्ट्रीय अध्यक्ष पद पाहिजे होतं म्हणून ही बहुजन एकता संघटना अस्तित्वात आलेली नाही आहे. त्याच्यानंतर माझे जे पण मित्र पास्टर आहेत, पदाधिकारी, मी त्यांच्या विरोधात नाही, ते माझे आज पण मित्र आहेत. माझं प्रेम आज पण त्यांच्यावर आहे. वैयक्तिक दुश्मनी नाही आहे, ही विचारांची लढाई आहे. त्यांचे विचार हे एक समाजाला पुढे घेऊन जाण्याचे विचार होते. माझे विचार आणि इथे बसलेली राष्ट्रीय कमिटी जी आज तुमच्या समोर लागणार आहे, बिहार पेटणार आहे या मीटिंग मुळे. आणि थोड्या दिवसात बहुजन एकता संघटना ही बिहारला पेटवणार आहे. बिहारला, त्याच्यानंतर गुजरात, 3 राष्ट्र या बहुजन एकता संघटनाच्या माध्यमातून पेटणार आहेत. ऑलरेडी तिकडे कार्यकर्ते प्रतीक्षेमध्ये आहेत, ते आमच्या राष्ट्रीय कमिटीची वाट बघत आहेत. सर्वजण म्हणतायत रावते साहेब काय, रावते ते रावते काय करणार आहे. मुस्लिम समाजामधून मी त्यांना सल्यूट करतो. आज मी पहिल्यांदा असं बघतो की आज स्वइच्छेने त्यांनी, जेव्हा आम्ही त्यांना एक प्रस्ताव टाकला तर स्वइच्छा दर्शवली आणि स्वइच्छेने आज या संघटनेचा पद त्यांनी स्वीकारलेला आहे. ही आपल्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. तुम्हाला माहित आहे, या सध्या सत्तेत असणाऱ्या सरकारने मागील दिवसामध्ये धर्मविरोधी कायदा अंमलात आणलेला आहे आणि तो कण्यासाठी आणला आहे, तो अल्पसंख्याकांसाठी आणलाय. का? आम्ही आमच्या देवाची भक्ती करायची नाही,